कबुतरांना अन्न पाणी देण्यास कोर्टानं बंदी कायम ठेवलेली आहे। नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। तर कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असंही कोर्टानं म्हटलंय। तज्ञ समितीच्या अहवालानंतर पालिकेनं योग्य निर्णय घेण्याचा आदेशही यावेळी दिलाय। व्लादिमीर पुतीन भारताला भेट देणार आहेत। ऑगस्टच्या अखेरीस व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत। पुतीन यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलंय। खालिद का शिवाजी हा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार नाही। खालिद का शिवाजीच्या दिग्दर्शकाला सेन्सॉर बोर्डानं नोटीस बजावली आहे। हा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार नाहीये। खालिद का शिवाजी या सिनेमाच्या नावावर अनेकांचा तिळपापड झाल्याचं अमोल मिटकरींनी म्हटलंय। तर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर महाराजांबद्दल अपमानास्पद बोलले होते, तेव्हा आत्ताचे हे महंत कुठे गेले होते? खालिद का शिवाजी सिनेमाच्या विरोधावरून अमोल मिटकरींनी हा आक्रमक सवाल केला। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना जामीन मंजूर झालाय। कोरोना काळामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केलं होतं। दरम्यान 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आंबेडकरांना जामीन मंजूर झालाय। कॉमेडियन कपिल शर्मा कॅनडामधील त्याच्या कॅफेवर पुन्हा हल्ला करण्यात आला आहे। कपिल शर्मानं 4 जुलैला कॅनडामध्ये कॉप्स कॅफे नावाचा कॅफे सुरू केला होता। कपिलच्या मालकीच्या या कॅफेवर महिनाभरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याची माहिती आहे। पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आले प्रांजल खेबलकर यांच्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले। खेबलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील 1479 फोटो आणि 252 अश्लील व्हिडिओ सापडल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। राज्यासह परराज्यातून महिलांना बोलवून आणि महिलांचा परराज्यामध्ये व्यापार करून लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांनी केला। त्यासोबतच महिला अनैतिक शोषण आणि खराडी रेव पार्टी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे। रोहिणी खडसेंमुळे प्रांजल खेबलकर यांना टार्गेट केल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी चाकणकरांचे आरोप फेटाळले। पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं असल्याचंही खडसे म्हणाले। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे। पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या पितापुत्रांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्या पक्षप्रवेश सोहळ्याला धनंजय मुंडे गैरहजर होते। ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड विनोद पिटू गंगणेच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जाहीर सत्कार करण्यात आला। सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयास्पद मतदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। मतदार याद्यांमधील घोळ दाखवत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला। संध्याकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रात मतदान वाढल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला। 2024 मध्ये 5 प्रकारे निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। अनेक राज्यात एकाच नावाच्या व्यक्तीचं मतदान केल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर भाजप आणि निवडणूक आयोगानं मिळून मतांची चोरी केली असा मोठा आरोप राहुल गांधींनी केला। बीडमध्ये पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि सुरेश धस तसंच संदीप क्षीरसागर एकाच व्यासपीठावर आले। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठावर या नेत्यांची उपस्थिती होती। ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात हे नेते एकत्र आले होते। मंत्री गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल झालेले आहेत। उत्तराखंडमधील अडकलेल्या पर्यटकांच्या बचाव कार्याबाबत ते आढावा घेणार आहेत। गिरीश महाजन महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर मंत्री गिरीश महाजन मदतीसाठी रवाना झाले। भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सोशल मीडियावर रील तयार करून नवनीत राणांना धमकी देण्यात आली। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हिंगोलीमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाला 10,000चा दंड आकारण्यात आला। त्यामुळे रिक्षा चालकांनी संतोष बांगर यांच्याकडे तक्रार केली। यानंतर बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना फोन करत जाब विचारला। दरम्यान बांगर यांच्या फोन कॉलचा हा व्हिडिओ व्हायरल झाला।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं समिती नेमलेली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी करणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. पालघरमध्ये मंत्री अशोक उईके यांनी पंतप्रधान जनजातीय न्याय आणि धरती आबा अभियानाचा आढावा घेतला. या योजनेचे कोकण विभागाच्या कामाचं मंत्री उईके यांनी कौतुक केलं. दरम्यान लाभार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाला 10,000 रुपये दंड लावल्यानं आमदार संतोष बांगर यांनी आरटीओला जाब विचारला. मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावेन असा इशाराही बांगर यांनी दिला. आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी जाब विचारला. लंडनवरून आणलेली शिवकालीन वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहणी केली. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवलेली वाघनखं पाहण्यासाठी दाखल होताच औक्षण करून भागवत यांचं स्वागत करण्यात आलं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातला फोन पत्रकार परिषद सुरू असताना उचलला. दरम्यान जिल्हाधिकारी समजून समोरील व्यक्तीनं 7/12 दुरुस्तीच्या कामाबाबत तक्रार केली, तर पालकमंत्र्यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढत प्रश्न सोडवला. आयटी प्रोफेशनलला खोट्या बलात्कार प्रकरणामध्ये अडकवून 1 कोटींची खंडणी मागितल्याची घटना मुंबईतील चारकोपमध्ये घडली आहे. या प्रकरणी खंडणी मागणाऱ्या आरबीएल बँक महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तर पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून 5 आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तर ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये काटलीच्या नाल्याजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 6 तरुणांना अज्ञात ट्रकनं चिरडल्यानं 4 तरुणांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये जखमी असलेल्या दोघांना नागपूरच्या KIMS किंग्सवे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. तर एक ब्रेकिंग न्यूज आहे. देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नाही असं तपासातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. वातावरण शांत झाल्यावर मुंडेंना मंत्रिपदावर संधी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जनभावनेमुळे घेतला असं आता सत्ताधाऱ्यांचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील नेत्यांचा दबाव नव्हता का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. धनंजय मुंडे यांना मागील काही महिन्यांपूर्वी राजीनामा द्यावा लागलेला होता, कारण संतोष देशमुख जे त्यांच्या मतदारसंघातील एका गावचे सरपंच होते त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत थेट दिल्लीवरून जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय सांगाल? मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील नेत्यांचा दबाव नव्हता का असा सवाल उपस्थित होतो आणि त्याचबरोबर त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याचंही कळतंय. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं की धनंजय मुंडे जर दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे स्पष्ट केली होती. आणि या संदर्भात महायुतीच्या बैठकीत देखील त्यांनी या प्रकार संदर्भात स्पष्ट भूमिका सांगितली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील कोणत्याही नेत्याचा दबाव नव्हता हे या निमित्ताने स्पष्ट होते. महत्वाचं म्हणजे खास करून जर बघितलं तर महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याने ही माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यासाठी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही सहभाग नाही हा संदेश जनतेपर्यंत जाणणे गरजेचं आहे. त्यानंतरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो घेण्यात आला आहे तो जनभावनेमुळे घेण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे संबंध नाही. वातावरण शांत झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाईल अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोठी बातमी या घडीची म्हणावं लागेल. बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर वातावरण शांत झाल्यावर मुंडेंना मंत्रिपदावर संधी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना कोणतं मंत्रिपद दिलं जातं, कधी दिलं जातं तेही बघावं लागेल.